फुगण्यासारखं राहिलंय का आता? साहेब काय हो, फुगायला काय झालं? सासऱ्याने अंगठीन चैन दिली नाही काय? अहो दादा, माझ्या बहिणींनी यांना मीठ घालून गुलाबजाम खायला घातला म्हणून तोंड फुगून बसल्यात. काय तेवढं एकच कारण आहे का? अजून कारण आहेत. मेवण्याला ब्राह्मणाने कान पिळायला सांगितलं होता, भांडुळाने कान चावलाय माझा. आईच्या गावात मेवण्याने कान चावला. बोळा आहे हो माझा भाऊ. चेहरा बोळा न लपडी सोळा. ए मुस्काड्या, कपडे बघून गाडी चालव. पण माझा भाऊ किती प्रेमाने तुम्हाला जिजू जिजू म्हणत होता हो, तरी पण रागाच्या भरात तुम्ही पायातला बूट काढून त्याला फेकून मारला. आईच्या गावात मेवण्याला बुटाने आणला. माझाच बूट मला परत द्यायला 10,000 रुपये घेतल्यात भांडुळाने माझ्याकडनं. आईच्या गावात 10,000 रुपये. तुमच्या बहिणींनी पण मला केवढा त्रास दिला, मी काय बोलले का तुम्हाला? तुमची ती सगळ्यात मोठी बहीण बंटी जशी काय गरीब गाय असल्यागत आव्हानत होती. तुमची बहीण ती पूजी, तिने माझ्या गालाला हळद लावता लावता पर नाका तोंडात कोंबली. डोक्यात कमीच दिसते ती जरा. आणि तुमची ती बहीण ऋषी फराळ बनवते का स्वतःच खाते, केवढी जाड झाली ती. आणि तुमची बहीण ती मोनी केवढा नट्टापट्टा करून आली होती. माझ्या लग्नात तिचं कशाला पाहिजे एवढा मेकअप, शायनर कुठली. माझ्या चारी बहिणींवर काय बोलायचं नाही, खपून घेणार नाही मी. नाही बोलणार काय, वेड्या बहिणींची वेडी माया.